हा गावात जाण्याचा रस्ता आहे आणि गाव खूप सुंदर आहे. सगळ्यांनी शेती वगैरे दार बांधले इथे. आजूबाजूचा परिसर आणि या गावचा प्रवेशद्वार ठाकरोली गाव. नमस्कार. आज मी आलो आहे म्हसळा तालुक्यातील ठाकरोली या गावात आणि ह्या गावात एका विशेष गोष्टीसाठी म्हणजे इथे बघा ही जाहीर सूचना जमीन विकणे बंद म्हणजे ह्या गावाने एक निर्णय घेतलेला आहे. गावाच्या एकजुटीने हा निर्णय घेतलेला आहे की गावातील जमीन ही पूर्णपणे बंद केलेली आहे विकायची आणि आपण ह्या गावातील ग्रामस्थाकडून त्याची माहिती घेणार आहोत. गावातील सदस्य आले तिथे आणि इथे मौजी ठाकरोली ह्या गावाने तालुक्यात प्रथमच म्हणजे हा पहिला गाव आहे ज्याने हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण गावाने एकजुटीने की जमीन विकायची नाही. कुणाला आर्थिक अडचण आली तर विचार करून तो बदलण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. लावलाय तुम्ही जमीन विक्रीचा, बरोबर आहे? तर हे तुमच्या गावाचा निर्णय हे कशा पद्धतीने झाला म्हणजे गावात तुम्ही ठरवून एकजुटीने हा निर्णय घेतलात त्याबद्दल सांगा थोडं. जे काय दलाल येतात लोकांना फसवणूक करतात त्या संदर्भामध्ये आम्ही ग्रामस्थांनी एकजुटीने हा निर्णय घेतला की गावात जमीन विकणे बंद आणि तशीच कोणाला गरज लागेल तर आम्हाला ग्रामस्थांना सांगायचा त्याचा विचार केला जाईल. बरोबर. हा निर्णय घेताना आम्ही भविष्यासाठी समजा आता भविष्याची पिढी आता येणारी आपण जर आता हा निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय आहे आमच्यासाठी की भविष्याच्या आता जी येणारी पिढी आहे त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत. उद्या समजा तुम्ही आपण ह्या जमिनी विकतोय आणि मुंबईला स्थलांतर होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं एक प्रांजल मत आहे आमचं. पण त्यासाठी हा एक आपण निर्णय घेतलेला आहे गावाने. जे आता यांनी जमीन विक्रीचा जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण गावाने मिळून घेतलेला आहे की आता दलालांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं आहे आणि कोकणात जास्त प्रमाणात जमीन विक्री चालली आहे आणि त्याचा भाव डबल आहे आणि ह्याचा फायदा बाहेरच्या लोकांना होतो. आपलेच दलाल 1-2 लाखात जमीन घेऊन बाहेर 10-15 लाखात ते विकतात आणि त्यांचा फायदा ते करून घेतात आणि म्हणून हा निर्णय ह्या गावाने घेतलेला आहे आणि हा एक चांगला निर्णय आहे. असाच आजूबाजूच्या गावाने यांचा मार्गदर्शन म्हणजे एक जमीन विक्रीचा निर्णय जो घेतला आहे तो आपण सगळ्यांनी घेऊन आजूबाजूच्या गावात पण ही बंदी केली पाहिजे आणि ह्या दलालांना रोखलं पाहिजे. हा आहे ठाकरोली गाव, गावचा समाजवाद आणि हा पूर्ण गाव आहे त्यांचा. आता आपण हे जमीन विक्रीबद्दल आता आपण थोडं सांगितली माहिती की कुणी जमीन विकू नये आणि शक्यतो आपण हे कोकणात जास्त प्रमाणात चाललंय, बरोबर आहे. पण या जमिनीचा आहे ना आपण स्वतः त्याच्यात मेहनत करून त्याचा फायदा उचलला पाहिजे. आता बाहेरची लोक जमीन घेऊन त्यात काजूचं उत्पन्न, हळदीचं उत्पन्न, नारळ सुपारी, हॉटेल व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी करतात. पण आपण ते करू शकत नाही. आपण फक्त बॅग भरायची, मुंबईला जायचं आणि तिकडं राबायचं हेच आपलं चाललंय. आयुष्यभर पिढ्यानपिढ्या हेच चालू आहे. फक्त जमिनी विकायच्या, मुंबईला जाऊन रूम घ्यायची आणि तिकडे कर्ज फेडत राहायचं. त्यामुळे परिस्थिती आपल्या गावची जर बघितली ना ठाकरोलीची तर खूप चांगली आहे. म्हणजे आजूबाजूला तुम्ही गाव बघितलेत ना तर सगळीकडे सगळ्यांनी जमिनी विकून टाकलेल्या आहेत सगळीकडे आणि त्यांच्यामुळे कसं दलालांना जास्त फायदा होतोय. दलाल त्यांच्या फायद्यासाठी कसं आपल्या एखाद्या ग्रामीण भागातील एखादा माणूस असेल तर त्याला थोडंसं हे द्यायचं काका मामा करून त्या जमिनी आपल्याकडे घ्यायच्या आणि मग त्या डबल भावात ट्रिपल भावात विकून टाकायच्या. तसं सध्या तरी चालू आहे सगळीकडे. आपण बघतो आता नेहमी तालुक्यात फिरतो सगळीकडे सगळ्या गावात अशीच परिस्थिती चालू आहे. बरोबर आहे. प्रत्येक गावात दलाल एक कोण ना कोणतरी असतोच आणि ह्या दलालापासून सावध राहा आणि आपण शक्यतो जेवढा आपल्याला मेहनत ही प्रत्येक ठिकाणी आहेत. मुंबईत जरी गेलात तरी तुम्हाला मेहनत करणंच आहे. ट्रेनमध्ये उठून जा वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण गावाला जर व्यवसाय केला, काजूची लागवड म्हणा, शेंगा असतील शेवग्याच्या किंवा आंबे असतील, ह्या जे फळझाडं आहेत त्यांचा व्यवसाय करून तुम्ही शेती राखलीत तर त्या तुमच्या पुढच्या पिढीला पण ती टिकेल.
हे जे उद्देश, ह्या उद्देशाने ह्या गावाने हा निर्णय घेतला आहे तो योग्य एकदम. आणि ह्याची मला वाटतं राज्यस्तरावर बातमी पूर्ण समजली. आणि एक चांगला आहे, तुमचं अभिनंदन की हा योग्य निर्णय घेतला तुम्ही. आणि आजूबाजूच्या गावाने पण यांचा आदर्श ठेवून गावात जमीन विक्री बंद करावी आणि दलालापासून सावध राहावे. आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते वर्षानुवर्ष, 6 महिन्यां वर्षानुवर्ष ते चेक करून त्याची अदलाबदली म्हणजे व्यवस्थित करून ते घ्यावे. कारण नकळत तुमच्या मागून पण जमीन विकली जाते, हे आपण लक्ष देऊन राहिलं पाहिजे. बरोबर आहे ना? धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.